आज मी आयुष्यातला असा कांड केला आहे ना की आमच्या घरातले सगळेच जण बघून सरप्राईज झाले आहे. त्यांना काय बोलावं काय नाही कुणालाच कळत नाही. सगळ्यात पहिली रिॲक्शन होती माझ्या मुलीची. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस आली होती आमची स्वयंपाकवाली. तिची रिॲक्शन अशीच. शेवटी दादाकडे गेले. त्याने तो अक्षरशः डोळे लावून घेतले की आई हे काय केलं. सो ते आहे हे कांड. इतक्या दिवसापासून मी जे जीवापाड जपत आलेली माझे लाँग हेअर त्याला मला आज कट करावे लागले. छातीवर दगड ठेवून मी आज हे कांड केले. खरंच मला माहीत आहे की एक एक केस कट करत असताना मला काय भावना निर्माण होत होत्या. अक्षरशः जी गोष्ट मला करायची नव्हती आज मला ती करावी लागली फक्त माझ्या हेल्थ इश्यूमुळे. काही हेल्थ इश्यू निर्माण झाल्यामुळे मला हे हेअर कट करावे लागले. आता यामध्ये सगळ्यात टेन्शन आलं आहे मला माझ्या आईचं. कारण की तिला जर कळालं तर मी हे हेअर कट केलं आहे, तिला तर काय मी प्रॉपरली सांगू शकत नाही की आई अशा हेल्थ इश्यूमुळे मी तुला करते आहे. पण तिला जर कळालं तर जर तिच्यासमोर हे ऑप्शन असतं की हत्तीच्या पायाखाली कुणाला न्यायचं तर पहिलं तिने मलाच टाकलं असतं. कारण की पप्पांना आणि आईला ह्या दोघांनाही माझी लाँग हेअर फार आवडायचे आणि विशेष करून मलाही. पण हेल्थ इश्यूज असं असल्यामुळे मला हे करावंच लागलं. सो हे आहे आज माझं कांड जे की मला करायचं नव्हतं तरी मी केलं. सो माझा हा लूक कसा वाटला नक्कीच मला सांगा. पण एखादी गोष्ट मनाविरुद्ध जर करायची असली काय भावना निर्माण होता हे आज मी चांगलंच फील केलं. भेटू परत. बाय.